पिंपरी चिंचवडमधील रक्षक चौकातील नव्याने सुरू करण्यात आलेल्या उड्डाणपुलावर अवघ्या 2 दिवसात 4 अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे. पुलावरील तीव्र उतारामुळे वाहन चालकांचे नियंत्रण सुटत असल्याचा आरोप होत असून मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिकेला थेट इशारा दिलाय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने औंध रस्त्यावरती रक्षक चौकामध्ये ओव्हरब्रिज केलेला आहे. त्या ओव्हरब्रिजची मी काही दिवसापूर्वी पाहणी केली असता त्याच्यामध्ये अतिउतार त्या ओव्हरब्रिजला जाणवला आणि म्हणून संबंधित विभागाचे अधिकारी त्याचबरोबर महापालिका प्रशासन यांना मी सूचना केल्या होत्या की अतिउतारामुळे त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कालच तो ब्रिज चालू केला आणि आज त्या ठिकाणी 4 व्हीलर याचा ॲक्सिडेंट झालेला आहे. महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीमुळे कुणाचा जीव जाऊ नये हा त्यामागचा हेतू आहे. मी त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर काहींनी टीका टिप्पणी केलेली, परंतु कुणाच्या जीवाशी खेळू नये असं माझा सल्ला राहील आणि ज्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त कराव्या महापालिका प्रशासनानं, अन्यथा तुमच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल हे देखील लक्षात ठेवा. धन्यवाद. रक्षक चौकातील उड्डाणपुलावरील वाढत्या अपघातांमुळे आता नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे महापालिका प्रशासन या प्रकरणात कोणती तातडीची पावले उचलते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.